spending the night in Dixon. Odd miles. नऊवारीच्या परफेक्ट लुकमध्ये ब्राह्मणी काष्टा साडी शिलाई केलेली आहे. त्यासाठी मापे पाहूया. फक्त 2 मापे वापरून आपण ही साडी शिलाई केलेली आहे. कमरेपासून पायापर्यंतची उंची 40 इंच आणि शीटघेर 36 इंच. तर सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत उंचीच्या डबल 40 अधिक 40. इथे कमरेच्या साईडचा काठ घेतलेला आहे. 80 वरती खूण केलेली आहे. हीच खूण आपण पायाकडील साईडच्या काठावर केलेली आहे व पायाकडील साईडच्या काठाकडून 17 इंच साडी वाढवून घेतलेली आहे. त्या खुणेपासून तिरप्या लाईनमध्ये वरती 80 इंचाच्या खुणेपर्यंत टेप ठेवून आखून पदर कट करून घेऊया. तर हा आपला तिरप्या लाईनमध्ये पदर कट झालेला आहे. पदराच्या तिरप्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट बनवून प्लेट शिलाई करून घेऊया. पायाकडील साईडच्या काठाकडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे. तर प्लेटची तोंड वरती कमरेच्या काठाकडे मोडतील असे घातलेले आहेत. तर प्लेट छोट्या छोट्या प्लेट घेऊन असा पदर शिलाई केलेला आहे. आपला पदर शिलाई झालेला आहे. प्लेट शिलाई केल्यानंतर पदर असा दिसत आहे, पाहू शकता. पदराच्या प्लेट शिलाई केल्यानंतर आपल्या पदराला पिन करून घेऊया, म्हणजे इकडे तिकडे पदर खराब होत नाही. तर इथे पदर आपण तयार करून घेतलेला आहे. पिन करून व्यवस्थित ठेवलेला आहे. तसंच कमरेपासून गुडघ्यापर्यंत अस्तर लावणार आहोत, तेही कट करून घेतलेलं आहे. आता आपण साडीचे आणखी 2 पायासाठी 2 भाग कट करणार आहोत. तर उंचीच्या डबल 40 अधिक 40. इथे उंचीच्या डबल साडी घेऊन खूण करून कट करून घेतलेली आहे. हा आपण 1 पायासाठी 1 भाग उंचीच्या डबल घेतलेला आहे. तसंच आता दुसरा भाग कट करताना आपण उंचीच्या डबल 40 अधिक 40 घेतलेला आहे. दुसरा भाग आपण उजव्या पायाला वापरणार आहोत. तर इथे समोरच्या साईडने या पॅटर्नचा काष्टा येणार आहे. तर इथे पाहू शकता उंचीच्या डबल 40 अधिक 40 घेऊन खूण केलेली आहे. पुढे 6 इंच वाढवून घेतलेला आहे. एका पायासाठी म्हणजे उजव्या पायाला आपण हा साडीचा भाग वापरणार आहोत. तर 6 इंच साडी वाढवून घेतलेली आहे. दोन्ही भाग असे एकावर एक व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर इथे पाहू शकता कमरेच्या साईडने मी बसलेली आहे. तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने दोन्ही पॅटर्नला आपण अशा प्लेट बनवणार आहोत. दोन्ही पॅटर्न सेम घेतलेले आहेत आणि सारख्या साईडने दोन्ही प्लेट बनवून घेऊया. पायाकडील साईडचा काठ आहे, तर वरती कमरेकडील साईडच्या काठाकडे प्लेटची तोंड मोडतील अशा आपण प्लेट बनवून घेतलेल्या आहेत. दाखवल्याप्रमाणे फक्त 3 पॅटर्नमध्ये आपण ही परफेक्ट नऊवारीच्या लुकमध्ये ब्राह्मणी काष्टा साडी शिलाई केलेली आहे. शिलाईचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा. दोन्ही पॅटर्न आपण असेच प्लेट शिलाई करून घेतलेले आहेत, पाहू शकता. तर हा आपला पदर तयार आहे. त्यानंतर हा एक पॅटर्न म्हणजे साडीचे 3 भाग केलेले आहेत. उंचीच्या डबल हा एक साडीचा भाग आपण कट केलेला आहे आणि दुसरा भाग आहे उंचीच्या डबल अधिक 6 इंच. आपण डाव्या पायासाठी वापरणार आहोत. उंचीच्या डबल अधिक 5 इंच हा उजव्या पायासाठी वापरणार आहोत. अस्तर आपण कट केलेला आहे. इथे पाहू शकता मापे. आणखी खूप सारे चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तिथे सविस्तर व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मिळतील. इथे आपण अगदी कमी एडिटिंगमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ज्या मैत्रिणींना खरंच गरज आहे अशा मैत्रिणींसाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर अस्तर घेतलेला आहे. अस्तरच्या कमरेकडील साईडने मी बसलेली आहे. तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे तिथे प्लेट केलेला भाग आपण शिलाई केलेला आहे. असाच आपण दुसऱ्या
अस्तरच्या पॅटर्नवरती सुद्धा अशाच पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत। तर दोन्ही पॅटर्नचे प्लेट केलेला भाग बैठक भागावरती शिलाई केलेले आहेत। इथे पाहू शकता कमरेकडील साईडने आपण बसलेलो आहोत। तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने बैठक भागावरती या प्लेट आपल्याला शिलाई करायच्या आहेत। तसंच डाव्या हाताच्या साईडने दाखवल्याप्रमाणे अशा दुसऱ्या साईडने प्लेट बनवलेल्या आहेत व अस्तरच्या बैठक भागाच्या साईडला आपण इथे प्लेट वरती पिन केलेले आहेत। फक्त याच पद्धतीने दुसरा पॅटर्न सुद्धा आपण असाच प्लेट शिलाई केलेले आहेत आणि एका साईडने शिल्लक साडीच्या आपण इथे प्लेट अशा बैठक भागाच्या साईडला पिन केलेले आहेत। दोन्ही भाग सेम आपण असे बनवलेले आहेत। आता हा जो पॅटर्न आहे तो आहे 6 इंच वाढवून घेतलेला साडीचा। तर हा आपण उजव्या पायासाठी वापरणार आहोत। या पॅटर्नवरती उजव्या पायाच्या पॅटर्नवरती इथे पदर शिलाई केलेला आहे। बैठक भागावरती पदर शिलाई केलेला आहे, पाहू शकता। फक्त बैठक भागाच्या खाली साडीचा काठ येईल, पदराचा काठ येईल असा आपण इथे पदर शिलाई केलेला आहे। आता दोन्ही पॅटर्न असे ठेवलेले आहेत। आता बैठक भाग जोडूया। आता हे समोरासमोरचे बैठक भाग जोडताना एका साईडने फक्त अस्तरचा भाग आहे आणि एका साईडने प्लेट आहे। तसंच दोन्ही बैठक भाग जोडताना एका साईडने अस्तर येणार आहे, फक्त अस्तर येणार आहे आणि दुसऱ्या साईडने प्लेट जोडलेला बैठक भाग। तर दोन्ही बैठक भाग जोडल्यानंतर आपली साडी इथे पाहू शकता। दोन्ही बैठक भाग जोडताना एका भागाचा आपला फक्त अस्तरचा भाग येणार आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडचे बैठक भाग जोडून घेऊया। दोन्ही बैठक भाग शिलाई झाल्यानंतर इथे साडीला खूप छान असा लुक आलेला आहे, पाहू शकता। तर दाखवल्याप्रमाणे असं अस्तर कमरेपासून गुडघ्यापर्यंत आपण अस्तर लावलेलं आहे। ते अस्तर असं आतल्या साईडने आलेलं आहे। साडी आपण बाहेर काढून घेऊया। तर इथे पहा पदर शिलाई केलेला हा बैठक भाग आपण मागच्या साईडने घेणार आहोत। तर मागच्या साईडने मागचा काष्टा आपला इथे या बैठक भागावरती येणार आहे। तर मागचा काष्ट्याच्या प्लेट अशा ठेवलेल्या आहेत मध्यावरती। एक प्लेट बाजूला काढून आपण खालच्या साईडच्या काठाकडून आपला काष्टा खालच्या साईडच्या काठाकडून काठ घेणार आहोत। तर काष्ट्याच्या अशा प्लेट बनवत जो पायाकडील साईडचा काठ आहे तो असा वरती घेतलेला आहे, पाहू शकता। असा आपण मागचा काष्टा बनवलेला आहे, तो आपण पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती असा शिलाई करून घेऊया। हा मागचा काष्टा आहे, तर आपण अगदी मध्यावरती असा काष्टा शिलाई केलेला आहे। शिलाई केलेला काष्टा असा दिसत आहे, पाहू शकता। खूप छान अशा प्लेट आलेल्या आहेत व नऊवारीचा काष्टा खूप छान असा बनलेला आहे। आता आपण समोरचा काष्टा बनवणार आहोत। त्यासाठी इथे पाहू शकता समोरच्या प्लेट आपण उंचीमध्ये कमी करणार आहोत। तर समोरच्या मध्यापर्यंत आपण साडीचा कपडा असा घेतलेला आहे। त्यानंतर प्लेट ठेवताना आपण काठापेक्षा वरती 2 इंच वरती, म्हणजे जेवढा काठ आहे तेवढ्या आपण प्लेट वरती घेतलेल्या आहेत। अस्तरच्या वरती घेतलेल्या प्लेट आपण कट करून घेऊया। एवढी साडी आपण उंचीमध्ये कमी केलेली आहे। आता या प्लेटपासून पायाकडील साईडच्या काठापर्यंत जेवढ्या प्लेट आपल्याला छोट्या छोट्या काष्ट्याच्या प्लेट बनवायच्या आहेत त्या आपण मध्यापासून डाव्या पायावरती शिलाई करणार आहोत। मध्यापासून पुढे डाव्या पायावरती हा काष्टा आपण असा शिलाई करणार आहोत। तर दोन्ही प्लेटच्या मधला हा कॉर्नर, हा कपडा, शिल्लक कपडा आपण कट करणार आहोत। कपडा कट केल्यानंतर डाव्या पायावरती असा आपण काष्टा, समोरचा काष्टा शिलाई केलेला आहे। तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही काष्टे शिलाई झालेले आहेत। उजव्या पायाचा मध्य घेऊन आपण इथे
कमर बेल्टसाठी खूण केलेली आहे. कमर बेल्टसाठी या साडीचा काठाचा वापर केलेला आहे. काठाच्या दोन्ही साईडने शिलाई करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे कमर बेल्टच्या दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे. उजव्या पायावरती आपण खूण केलेली आहे. तिथपासून कमर बेल्ट शिलाई करायला सुरुवात करूया. कमर बेल्टचा काठ आतल्या साईडने ठेवून पूर्ण राऊंडमध्ये आतून आपण कमर बेल्ट शिलाई केलेला आहे. इथे पाहू शकता आतल्या साईडने पूर्ण आतल्या साईडने कमर बेल्ट असा शिलाई केलेला आहे. तोच कमर बेल्टचा काठ असा दुमडून समोर येईल, काठाची बॉर्डर समोर येईल असा आपण कमर बेल्ट शिलाई केलेला आहे. कमर बेल्ट खूप छान फिनिशिंगमध्ये असा शिलाई झालेला आहे. तर कमर बेल्ट शिलाई केल्यानंतर साडीचा लूक पाहू शकता असा दिसत आहे. आता इथे बैठक भाग शिलाई करणार आहोत. एका साईडने अस्तर व एका साईडने प्लेट आहेत. इथे आपण काष्ट्याची पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घेऊन इथे बैठक भागावरती शिलाई करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे दोन नंबरची प्लेट घेऊन आपण इथे अशी शिलाई करून घेऊया. तर दुसरा कपडा अडकू नये याची काळजी घेत आपण इथे मध्यापर्यंत ही 2 नंबरची प्लेट शिलाई करत आणलेली आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा पहिली प्लेट सोडून काष्ट्याची दुसरी प्लेट घेतलेली आहे व बैठक भाग असा मध्यापर्यंत शिलाई केलेला आहे. आता आपण साडी उलटी करून अस्तर वरच्या साईडने घेतलेला आहे पाहू शकता आणि दोन्ही मध्य असे जोडून पाय बनवणार आहोत. इथे पाहू शकता पूर्ण साडी आतल्या साईडने घेतलेली आहे, अस्तर वरच्या साईडने आहे, साडी उलटी केलेली आहे. आता मध्यापासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. एका साईडने अस्तर व साडीचा काठ आलेला आहे व दुसऱ्या साईडने अस्तर व 2 नंबरची प्लेट आपण अशीच पायापर्यंत शिलाई करत पाय बनवणार आहोत. तर कमरेपासून गुडघ्यापर्यंत आपला अस्तरचा पॅटर्न आहे. अस्तरचे पॅटर्न दोन्ही पॅटर्न आपले इथे संपल्यानंतर अस्तरच्या पुढे खाली फक्त काठाची साईड आणि 2 नंबरची प्लेट, काठ व 2 नंबरची प्लेट घेत 10 इंचापर्यंत खाली शिलाई घेतलेली आहे. याच पद्धतीने दुसऱ्या पायाची शिलाई करून घेऊया. मध्यापासून दुसऱ्या साईडने शिलाई करायला आपली अस्तर व काठाचा भाग आहे व एका साईडने अस्तर व 2 नंबरची प्लेट जी आपण बैठक भागापासून शिलाई करत आणलेली आहे ती प्लेट पायापर्यंत आपण अशी शिलाई करत घेतलेली आहे. पाहू शकता अस्तरच्या खाली 10 इंचापर्यंत असा पाय शिलाई केलेला आहे. तर पूर्ण साडी आपली परफेक्ट लुकमध्ये तयार झालेली आहे. आता आपण साडी बाहेर काढूया. आतल्या साईडने आपली छान अशी सलवार तयार झालेली आहे. नऊवारीच्या परफेक्ट लुकमध्ये आपली साडी पाहू शकता सुंदर अशी तयार आहे. हा साऊथ पॅटर्न आहे. आजची नऊवारी साडी ब्राह्मणी काष्टा साडी नऊवारीच्या परफेक्ट लुकमध्ये शिलाई केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व चॅनलवरती खूप सारे नऊवारी साड्यांचे व्हिडिओ आहेत. एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही नऊवारी शिकू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. धन्यवाद.